व्यापारावर थेट परिणाम होतो असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। कुठलाच देश आज सर्वोच्च सत्ताधीश नसून बहुध्रुवीयतेतच जगाचं भविष्य असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केले। नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायसीना संवादामध्ये ते आज बोलत होते। 20व्या शतकापासून चालत आलेली जागतिक व्यवस्था तशीच राखण्याची जागतिक अपेक्षा वास्तववादी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। आधुनिक सत्ता संपत्ती, लष्करी ताकद या पारंपरिक निकषांवर परिभाषित होऊ शकत नाही। ती केवळ जीडीपी आणि क्षमतांचं वितरण नाही, सत्तेचे पैलू वेगवेगळे असून ती वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तारलेली असल्याचंही त्यांनी सांगितलं। पश्चिम आशियामधला संघर्ष 7व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे।